चिमुकल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल मार्गदर्शन करावे व आपले मनोबल व्यक्त करावे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक विज्ञान शास्त्रे सर, मराठी भाषा विषय शिक्षक राहील जिल्हा सर, शेख शिक्षिका आणि हिंदी विषय शिक्षिका, शाळेच्या शिक्षक माझे प्रिय विद्यार्थिनी विद्यार्थिनी, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मराठी भाषेमध्ये आपल्या सरांसारखं बोलू शकणार नाही, तरी पण मी प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठी भाषा राजभाषा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता विद्यार्थ्यांनी सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 27 फेब्रुवारी हा दिवस का निवडला गेला, त्याचं मागं कारण काय आहे? मराठीचे खूप प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज, त्यांचं नाव बघितलं तर असं विष्णू वामन शिरवाडकर, पण ते कुसुमाग्रज या नावाने कुठं जन्मदिवस आहे, जन्मदिन आहे। आपण बाल दिवस साजरा करतो, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन। आपण शिक्षक दिवस साजरा करतो 5 सप्टेंबर, तरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन। गेल्या आठवड्यात आपण उर्दू दिवस साजरा केला, पण तो गालिब यांचा जन्मदिवस असतो, त्यांचा निधनाचा दिवस असतो 15 फेब्रुवारी। आणि त्याचं मागं कारण काय हे सुद्धा मी त्या दिवशी सांगितलेलं आहे का 15 सर्वांचा जन्मदिन हा भाषेचा दिवस म्हणून साजरा केला जातो, उर्दूमध्ये त्यांचा निधनाचा दिवस का निवडला गेला याचं मागचं कारण मी त्या दिवशी सांगितलेलं आहे। आता आपण सर्वांनी सांगितलेलं आहे, खूप चांगली मराठी आपण बोलतो, बोलण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। काही विद्यार्थी स्वलिखित कविता, खुदकी लिखी हुई कविता हे सुद्धा सादर केलेली आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे। मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपला मराठी चांगली मराठी बोलता यायला पाहिजे। माझं पहिला वाक्य हेच होतं, मी उर्दू माध्यमाचा विद्यार्थी होतो, तरी पण मी जशी मराठी सर जशी मराठी बोलतात ते मराठी मीडियममधले शिकलेले जे लोक असतात त्यांच्यासारखी मराठी लोकांमध्ये जाऊन ते जर मराठी बोलतील तर कोणीही सांगणार नाही की हा एक मुस्लिम शिक्षक आहे, कारण त्यांची मराठी आणि मराठी त्यांची मातृभाषा आहे, त्यांची मराठी सारखी वाटते। आपली सारखी माणसं जर बोललो तरी ते ओळखतात, तुमचं नाव काय सर, तुम्ही मराठी मीडियमचं वाटत नाही, कारण आपल्या मराठीमध्ये आपले उच्चार जे असतात त्याच्यावर उर्दूचा किंवा हिंदीचा प्रभाव वाटतो। तर आपल्याला प्रयत्न खूप चांगलं केले पाहिजे। आणि दुसरी एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे मराठी भाषा जी शिकवली जाते ते 100 मार्कांचा पेपर आपण देतो। बाकी दुसऱ्या शाळांमध्ये उर्दू मीडियमची शाळा असते, तिथं कंपोजिट सब्जेक्ट असतात, विषय असतात, हिंदी मराठी 50-50 मार्कांचा असतो। 50 मार्कांचा जर मराठी असला की आपण सरकारी सेवेत जाऊ शकत नाही, आपल्याला 100 मार्कांचा मराठीच पाहिजे। एखादा आपल्याला शिक्षण अधिकारी व्हायचं आहे, एखादा परिवहन खात्यामध्ये मोठा अधिकारी व्हायचा आहे, महाराष्ट्रात कुठल्याही भागात प्रभागात आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे असल्यास तेव्हा आपल्याला 100 मार्कांचा मराठी पास करावा लागतो। तुम्ही खूप खुशनसीब आहात, भाग्यवान आहात की तुम्ही इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकता आणि तुम्हाला 100 मार्कांचं मराठी आहे। तर मराठी भाषा ही खूप चांगली भाषा आहे आणि आपल्या राज्याची राज्यभाषा आहे। या भाषेवर आपल्याला प्रभुत्व प्राप्त करायचं असेल तर आपला वाचन आणि लेखन याची वाचनाची किंवा लेखनाची सवय आपल्यामध्ये लावली पाहिजे, खूप वाचलं पाहिजे। मी गेल्या काही दिवसांमध्ये कुठल्या तरी एका भाषणात तुम्ही ऐकलं असाल की मला वाचनाची खूप सवय आता सुद्धा आहे, रोज 5 किंवा 10 पानं वाचल्याशिवाय मी झोपत नाही। झोपताना दिवसभर तर वाचन चालूच होतं,
जेव्हा मोबाईल वगैरे नव्हतं, जेव्हा टेलिव्हिजनचं एवढं हे नव्हतं, त्यावेळेस फक्त वाचनाची सवय. मी जेव्हा पनवेल न्यू मुंबईमध्ये होतो तेव्हा मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की तिथं जेव्हा ज्युनियर कॉलेजमध्ये मी शिकवत असेल त्याचा टायमिंग त्याचा वेळ सकाळी 7:30 ते 11:30 आणि 11:30 नंतर घरी आल्यानंतर रूमवर आल्यानंतर करायचं काय, रोज एवढे 10 पुस्तकं घेऊन यायचे. त्यात सर्व प्रकारची पुस्तकं आहेत, सर्व भाषा, मराठी, हिंदी आणि उर्दू, इंग्लिश. तर वाचन करून आणि आपले जे वृत्तपत्र असतात लोकमत किंवा मराठी त्याची वाचन करून हे एवढी मराठी मी बोलू शकतो. एक सरांना माहीत होतं सुहास शिरवणकर, रहस्यमय कादंबरीकार, नॉवेलिस्ट, सस्पेन्स थ्रिलर, रहस्यमय कादंबरीकार, नॉवेल असे सस्पेन्स मराठीमध्ये लिहितात. ते माझे खूप आवडते लेखक होते, त्यांची पुस्तके मी वाचतात. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे आणखी एक मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा, कुणाला हिंदी येत नसेल, कुणाला उर्दू येत नसेल, पण मराठी भाषा ही सर्वांना येते. आणि मराठी असं सांगतात की मराठी प्रत्येक 10-15 किलोमीटर गेल्यानंतर त्याची बोली, त्याची बोलण्याची स्टाईल बदलत असते. मी एकदा कर्नाटकमध्ये हम्पी, होसपेट, मैसूरच्या पुढे गेलो. परत येताना मी बस स्टँडवर गेलो. बस स्टँडवर बघितल्यानंतर मला काय दिसलं की प्रत्येक बसवर फक्त कन्नडमध्ये लावलेली आहे, कन्नडमध्ये बोर्ड लावलेलं. मला एवढं वाईट वाटलं की मी एवढं सुशिक्षित असून आता ही बस कुठे जातं आपल्याला समजेना. ती कुणाला विचारायला गेलो तर त्यांना मराठी पण येत नाही, हिंदी पण येत नाही. त्या ऑफिसमध्ये जाऊन विचारायला लागलं मला, कन्नड आपल्याला येत नाही ना. आता ह्या गेल्या 10-15 वर्ष झाले असतील बहुतेक प्रत्येक बसेसवर त्यांची प्रादेशिक भाषा आणि इंग्लिश हे 2 भाषा वापरतात, कन्नड आणि इंग्लिश, तेलुगू आणि इंग्लिश, गुजराती आणि इंग्लिश. इंग्लिशमध्ये असले का आपल्याला नसेल तर आपण काय करणार. असंच आपण कुठल्याही खेडेगावात जर तुम्ही गेला तर तुम्हाला मराठी जर येत असेल तर तुम्हाला काहीही समस्या येणार नाही तुमच्याकडे. दुसरं, आपलं लेखन, आपलं वाचन जास्त असेल तर आपण त्यामध्ये प्रभुत्व प्राप्त करू शकू. आणि त्यानुसार आपल्याला तुम्ही ही भाषा फक्त आपल्या परीक्षेपुरतीच ठेवू नका. आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षेमध्ये खूप चांगले गुण घ्यायचे आहेत